गर्भपातानंतरही तुम्ही आई होऊ शकता, पण त्यासाठी हवाय तुमचा संयम, जिद्द आणि चिकाटी। ही गोष्ट आहे पुण्याच्या वाकडमध्ये राहणाऱ्या स्मिता आणि गौरवची। स्मिताच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, पण लो HB, PCOS 8.86 इतकी वाढलेली AMH लेवल, वाढलेली प्रोलॅक्टिन लेवल आणि सततचे युरिन इन्फेक्शन यामुळे तिला गर्भधारणा राहत नव्हती। जवळच्या एका मैत्रिणीने सल्ला दिल्यामुळे स्मिताने 7 जानेवारी 2023 रोजी रोहती आयुर्वेदच्या पुणे सेंटरला संपर्क साधला आणि आयुर्वेदिक इनफर्टिलिटी एक्सपर्टशी बोलून आयुर्वेदिक उपचार घेण्याचा निर्णय घेतला। अखेर 6 महिन्यांच्या उपचारानंतर 10 ऑगस्ट 2023 रोजी तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि तिला पहिल्यांदा गुड न्यूज मिळाली। पण दुर्दैवाने 30 सप्टेंबर 2023 रोजी गर्भपात झाला। त्या धक्क्यानंतर स्मिताचं शरीर कमकुवत झालं, तिचं HB कमी झालं आणि तिला दम लागू लागला। अशा वेळी गौरवने मात्र तिला खूप आधार दिला आणि सकारात्मक राहायला सांगितले। स्मिताने स्वतःवर आणि रोहती आयुर्वेदवर विश्वास ठेवत पुन्हा उपचारास सुरुवात केली। यावेळी ती अधिकच पॉझिटिव्ह होती। डॉक्टर, पंचकर्म टीम आणि सपोर्ट टीमने तिला आधार दिला, तिचं मनोधैर्य वाढवलं। तिची जिद्द पाहून रोहती आयुर्वेदची संपूर्ण टीम अधिक आनंदी झाली। वेळोवेळी औषधे, पंचकर्म उपचार आणि पथ्याचे योग्य पालन करत पुन्हा एकदा 24 जानेवारी 2024 रोजी तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली। यावेळेसही गर्भधारणेदरम्यान तिला अनेक आरोग्यविषयक अडचणी आल्या, जसे की पायांमध्ये तीव्र सूज, पायांना बधीरपणा येणे, अंगावर रॅशेस, तोंड येणे यासारख्या समस्या तिला सतावू लागल्या। येणारा प्रत्येक महिना स्मितासाठी नवनवीन हेल्थ चॅलेंजेस घेऊन येत होता। 7व्या महिन्याच्या शेवटी तर ॲम्निओटिक फ्लुइडचं प्रमाण खूप वाढलं। हे पाहून तिच्या गायनॅकने तिला स्मिता तू 8व्या महिन्यातच डिलिव्हरी कर असा सल्लाही दिला होता, पण स्मिताला ते काही मान्य नव्हते। रोहती आयुर्वेदच्या डॉक्टरांनी प्रभावी औषध, आहार नियोजन आणि गर्भसंस्कार उपचारांच्या मदतीने फक्त 15 दिवसातच ॲम्निओटिक फ्लुइडचे प्रमाण नियंत्रित करून याही समस्येवर मात केली। आणि काय आश्चर्य, तिने संपूर्ण 9 महिने गर्भधारणा यशस्वीपणे पूर्ण केली आणि 3 ऑगस्ट 2024 रोजी तिने सुंदर अशा ईशाला जन्म दिला। त्यावेळेस बाळाचे वजन होते 2 किलो। डिलिव्हरी नंतर सुद्धा तिने योग्य दूध निर्मिती आणि बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी रोहती आयुर्वेदचे उपचार सुरू ठेवले। गर्भपातानंतर अनेक महिला मानसिकरित्या खचून जातात, पण स्मिताने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आयुर्वेदाच्या मदतीने इनफर्टिलिटीशी लढत आई होण्याचं स्वप्न पूर्ण केलं। रोहती आयुर्वेदला स्मिताचा खूप अभिमान वाटतो। स्मिताच्या या जिद्दीची कहाणी आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जोडप्यासाठी प्रेरणादायी ठरते आहे। तुम्हीही तयार आहात का रोहती आयुर्वेद सोबत तुमच्या पालकत्वाच्या स्वप्नांचा पाठलाग करायला? तर मग आजच रोहती आयुर्वेदला संपर्क करा।